आज आपल्याकडे आले ओंकार आणि शार्दूल. अमुक तमुक हे जे त्यांचं चॅनेल आहे, त्या चॅनेलनं अतिशय कमी वेळामध्ये आपला अवीट असा ठसा उमटवलेला आहे आणि ह्या दोघांच्या प्रवासातून आपल्याला सगळ्यांना माध्यमांच्या बदलत्या जगाबद्दल आणि युगाबद्दलही समजून घ्यायचंय आणि त्या निमित्तानं थोडंसं स्वतःबद्दल सुद्धा. तुमच्या दोघांचं खूप स्वागत आहे. एखादी गोष्ट ही आपली इच्छा म्हणून आपल्या मनात येते आणि नंतर आपण ती वाट पकडतो. हा जो प्रवास पहिल्यांदा तुमच्या दोघांचा वेगळा-वेगळा झाला आणि मग तो एकत्र झाला. तुझा प्रवास कसा होता? खरं तर खूप शोधत राहिलेलाच प्रवास होता. म्हणजे असा काही तो ठरवून एका दिशेला झाला असं काही म्हणता येणार नाही. तो अ, प्रत्येक वेळेस काहीतरी एक करायला गेलो आणि त्यातनं काहीतरी नवीन सापडलं. "अरे वाह! हे आवडतंय का? हे करूयात. अरे वाह! हे नाही आवडत आहे का? दुसरं काहीतरी करूयात." म्हणजे शाळेत असताना नाटक केलं. मग काही काळ अभिनय करण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की हे काही आपलं क्षेत्र नाही. हे करताना मग काही फिल्म्सना असिस्ट केलं. पुण्यात असल्यामुळे एफ-टी-आयच्या काही फिल्म्सना असिस्ट केलं. त्यातनं मग मीडियातलं शिक्षण घेतलं. ते करताना मग कळायला लागलं, की लिहिता येतंय का? लिहून बघूयात. मग ते जमायला लागलं. मग दिग्दर्शन काय असतं बरं? मग ते करून बघूयात. मग ते जमायला लागलं. शोधत इथपर्यंत पोहोचलो. तर असा तो खरं तर दरवेळेस काहीतरी वेगळं शोधण्याचाच प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुला जर विचारलं शिक्षण कशात आहे, तर ते आयुष्यात आहे. आयुष्यात. पण डिग्री कशात आहे असं विचारलं, तर ती कम्युनिकेशन्समध्ये आहे. मीडिया अँड कम्युनिकेशन. मीडिया कम्युनिकेशनमध्ये. असे जे शोधणारे तुझ्यासारखे मुसाफिर असतात ना, त्यांना घरामधून फार उत्तेजन मिळतंच असं नाही. तर तुझ्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत तसं बऱ्यापैकी उत्तेजन, तो बऱ्यापैकी सपोर्ट घरातनं कायमच मिळाला. म्हणजे माझी आई मला आठवतंय, की नाटकांना घेऊन जायची. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण बघायचो. तिथे माझे बाबा टू व्हीलरवर मला सकाळी परीक्षेला सोडायला यायचे. म्हणजे अर्थात मी अभ्यासात काहीतरी बरं करावं अकॅडमिकली असं माझ्या वडिलांचं म्हणणं होतं. पण माझ्या आईचं असं होतं, की अच्छा नाटक करतोय का? ती प्रत्येक नाटकाला माझ्या एकांकिकेला येणार, अशी ती उत्साही होती. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं, की याला काहीतरी जे करायचंय तो आपलं ऐकणार नाहीये. त्याला ते जे हवंय तेच करू द्यावं. म्हणजे इतका शून्यपणा. इतका सरळ-सरळ तो नाही मिळाला. हां, पण झगडावं लागलंच तुला. हां, हां. म्हणजे मी थोडा आगाऊ कॅटेगरीतला मुलगा होतो. हां. जे मला हवं तेच करणारा मुलगा होतो. त्याच्यामुळे एका पॉइंटला त्यांनी गिव्ह अप करून टाकलं. नाही आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली नाही. तो बी-ए इकॉनॉमिक्स आहे. हो का? त्याच्यात म्हणजे मीडिया एज्युकेशन हे त्याचं मास्टर्सचं एज्युकेशन आहे. हं. त्याच्या आधी त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलंय. आणि त्याच्या आधी 12वी सायन्सने केली. ते 11वी-12वी सायन्स बरे मार्क मिळाले म्हणून. आणि मग असं झालं, की नाही मला नाही इंजिनिअर व्हायचंय. मला कदाचित डॉक्टर व्हायचं होतं. मला वडिलांनी माझ्या जबरदस्ती गणित घ्यायला लावलं कारण स्कोप आहे. मग माझं असं झालं, की ठीक आहे तुम्ही जबरदस्ती करताय मग मी पेपरालाच नाही गेलो. आणि मग अर्थात जे होणं अपेक्षित आहे ते झालं. मी नापास झालो. मग त्यांना कळलं, की त्याला काही मागे लागून उपयोग नाही. करू द्या जे करावं ते. मग मी बी-एला सायकॉलॉजी किंवा जर्मन करावं म्हणून ॲडमिशन घेतलं. केलं इकॉनॉमिक्स. बाहेर पडल्यानंतर मग मास्टर्स केलं. जे मीडियामध्ये केलं. जेही कंप्लीट नाही केलं. जेही पूर्ण नाही केलं. म्हणजे 3 सेमिस्टर्स गेलो. फायनल सेमिस्टरचं माझं असं झालं, की तोपर्यंत मुंबईत काम मिळालं होतं. परीक्षा देऊनही मुंबईत येऊन काम करायचंय. आत्ता मिळते आत्ता जावं. म्हणून मग मी ते केलं. हां, म्हणजे ती डिग्री घेतलीच नाही. नाही. गरजच पडली नाही. त्या डिग्रीतनं जे अँबिशन असतं त्या ठिकाणी तो ऑलरेडी काम करत होता ॲट अ गुड लेव्हल. म्हणजे जो हेडस्टार्ट हवा होता डिग्रीनी तो 1-2 पायऱ्या वरच चालू झाला. तर मग कशाला मग परत? कशाला? तुझ्या बाबतीत काय झालं? मी ईश्वरपूर पूर्वीचं इस्लामपूर तिथून आलो आणि तेव्हा फायनान्शियल ॲडवायझर आणि असं काहीतरी काम करायचं होतं म्हणून मी BMCCला पुण्यात आलो, की चांगल्या कॉमर्स कॉलेजला चांगले मार्क मिळाले होते मला 10वीत आणि मग तिथे आल्यावरती मला एक्सपोजर मिळालं, की अरे मला ॲडव्हर्टायझिंग आणि इव्हेंट्स आवडतात म्हणून मी BBA मार्केटिंग करायला लागलो आणि ते करताना कॉलेजमध्ये खूप सारे इव्हेंट्स केले आणि खूप सारी नाटकं केली. पण नाटकात बॅकस्टेजला अभिनयाचा माझा फारसा संबंध नसल्यामुळे आणि मला एक वाक्य असलं तरी ते म्हणता येत नसल्यामुळे म्हणजे मी फंबल कितीदा होणार याच्यावरती आमच्या कॉलेजमध्ये बेट लागायची. त्यामुळे मी कायम सेट डिझाईन किंवा फार फार तर नाटकाचं मॅनेजमेंट, नाटकाचं मार्केटिंग असंच करायचो. नाटक कंपनीमध्ये मार्केटिंग बघितलं बरीच वर्ष नाटकांचं आणि ते करता करता थोडंसं ॲडव्हर्टायझिंगमध्ये ट्राय केलं. मुंबईत आलो. 1 वर्षभर मी कोर्स केला एक ॲडव्हर्टायझिंगचा आणि मला असं लक्षात आलं, की नाही मला हे फार नाही आवडत आहे. म्हणजे जे मला करायचं आहे ते करताच येणार नाही आहे. आणि मग मी परत मीडिया रिसर्चमध्ये एज्युकेशन घेतलं. म्हणजे आम्ही दोघं सेम कॉलेजला होतो. म्हणजे खूप वेगवेगळ्या टाईमलाईन्समध्ये. पण मी तिथे आलो आणि मला रिसर्च खूप आवडायला लागला आणि मग मी रिसर्चमध्ये काम केलं. मार्केटिंग आणि त्याच्यानंतर रिसर्चमध्ये काम केलं. मग त्याच्यानंतर मी प्रॉपर कॉर्पोरेट जॉबमध्ये
डेडिकेटेडली ब्रँड आणि स्टार्टअप्समध्ये काम करून त्यांच्या फिजिबिलिटी रिपोर्ट्स आणि रिसर्च आणि असं तसं गिकी काम करत होतो. आणि मग ॲक्सिडेंटली मी एका सोशल मीडिया ऑर्गनायझेशन लीड करत होतो काही वर्ष. मग तिथे फिल्म मार्केटिंग आणि बऱ्याचशा कॉन्टेंट क्रिएटरसोबत त्यावेळेच्या म्हणजे 2018-19मध्ये त्यावेळेला जे काही कॉन्टेंट क्रिएशन चालू होतं मराठीत त्यांच्यासोबत काम केलं. त्यांचं सोशल मीडिया मॅनेज करणं, त्यांची स्ट्रॅटेजी तयार करणं, ब्रँडसाठी स्ट्रॅटेजी तयार करणं ते केलं. आणि परत ते बोर झालं म्हणून मी परत कॉर्पोरेटमध्ये आलं. परत ब्रँड स्ट्रॅटेजी आणि हे सगळं करत होतो. आणि ते करत असताना ओंकार आणि मी टचमध्ये होतो बऱ्यापैकी, कारण की मध्ये एका कॉन्टेंट क्रिएशन कंपनीसोबत आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. एकमेकाला रेग्युलरली पॉडकास्ट वगैरे हे पाठवत होतो. हे सगळं ब्रँड कॉर्पोरेट चालू असताना असं झालं की अरे मराठीत काही होत नाही. आणि मग ते ते सांगत आम्हाला तुमचा कॉमन पर्पज कसा निर्माण झाला तो प्रोसेस मला ऐकायचा. मगाशी म्हणाल तसं की आम्ही एका कॉन्टेंट क्रिएटरसोबत काम करत होतो आणि तेव्हा आम्ही एकमेकांना रिसर्च पर्पजसाठी किंवा अरे हा पॉडकास्ट ऐक म्हणून, म्हणजे सीन अनसीन नावाचा अमित वर्माचा पॉडकास्ट आहे आणि तो आम्हाला प्रचंड आवडायचा तेव्हा. आणि त्याच्यात कारण का तो एकमेव पॉडकास्ट होता ज्याच्यात ॲट लेंथ डिटेल्ड गोष्टी, म्हणजे तो एक एपिसोड ऐकला तर समजून म्हणजे तो पूर्ण विषय समजून जायचा. आणि तो 4-4, 5-5 तासाचा एपिसोड असायचा. म्हणजे त्याच्यात एक एपिसोड पर्टिक्युलरली आठवतोय, इंडियन ॲग्रिकल्चरल सिस्टीमवरचा एपिसोड होता, ज्याच्यात शरद जोशींचे एक कार्यकर्ते येऊन एक्सप्लेन करतात की भारतीय ॲग्रिकल्चरचा काय प्रॉब्लेम आहे भारतीय शेतकऱ्यांचा. आणि आम्ही असं झालं की अरे हे सगळे विषय इंग्रजीत बोलले जातात, हे खरं तर मराठीत व्हायला पाहिजे. आणि मराठीत कोणीच हे सांगत नाही आहे. आणि ज्या पद्धतीचं आता मराठीत घडतंय ते मी बी मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचेल अशा भाषेत घडत नाही आहे. त्यामुळे म्हटलं आपण का करायला नको. आम्ही बसलो, भेटलो आणि एके दिवशी सकाळी भेटलो की आपण हे करायला पाहिजे काहीतरी. एक पॉडकास्ट करायला भेटलो होतो आणि संध्याकाळपर्यंत चॅनल तयार करून बाहेर पडलो. खरं तर ते स्पॉन्टेनियस वाटेल, कारण कदाचित आम्ही आमच्या दोघांच्या करिअरच्या अशा टप्प्यावरती होतो की दोघांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं, कारण तोपर्यंत इनफ अनुभव हाताशी होता. त्या पॉइंटला पण मराठीमध्ये जे पॉडकास्ट होत होते ते मुख्यतः मुलाखत स्वरूपातच होते. म्हणजे एक कोणीतरी त्यातल्या त्यात सेलिब्रिटी वजा व्यक्ती आहे आणि ते कुठल्या तरी एखाद्या विषयावरती गप्पा मारतात किंवा आयुष्याबद्दल गप्पा मारतात. विषयाला धरून विषय एक्सप्लोर करणारे, म्हणजे जसं आता त्याने सीन अनसीनचं उदाहरण दिलं की ते एक एक टॉपिक घ्यायचा आणि तो एक्सप्लोर करायचा, तसं काहीतरी मराठीत होतच नव्हतं. आमचं असं व्हायचं की यार आपण मराठीत असं काहीतरी असेल तर ऐकू. म्हणजे वक्त्यांना जास्त महत्व न देता विषयाला जास्त महत्व महत्त्व. द्यायचं. मग आमचं चाललं की यार माणसं तर ठीक आहे, म्हणजे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्यासोबत गप्पा हे ओके, आपल्याला हे स्वतः हिंदी इंग्रजीमध्ये ऐकायला आवडतंय, हे मराठीत का नाही आहे. म्हणजे जर माझ्या आईला मला एखादा तो ॲग्रिकल्चरवरचा एक सुंदर पॉडकास्ट ऐकवायचा आहे ज्यात काहीतरी छान कोणीतरी बोलून गेले, माझ्या आईला इंग्रजी तितकं नाही समजणार आहे. हे मराठीत असेल तर माझ्या आई कदाचित आवडीनं ऐकेल, माझ्या घरच्यांना त्यात कदाचित जास्त रस निर्माण होईल. फक्त हा खरं तर एक सुरुवातीचा हेतू होता की मला स्वतःला कन्झ्युम करता येईल असा कॉन्टेंट मला मराठीत हवाय. आणि दॅट वॉज ऑल्सो रिझन. म्हणजे अर्थात हे एकमेव कारण नव्हतं, ती एक चांगली बिझनेसची अपॉर्च्युनिटी होती, कारण आम्ही सुरुवातीपासून याला व्यवसायासारखं पाहिलंय. कारण आम्ही ज्या जनरेशनची मुलं आहोत, ज्या जनरेशनमध्ये ज्या वातावरणात वाढायचं आहे आपल्याला, तिथे पैसे कमवणं हे सुद्धा अर्थात अत्यंत महत्वाची गरज आहे. याच्यात आपली आवड दिसणारी कदाचित एक संधी, जे काही करण्याचा हेतू आहे, हे सगळं एकत्र आलं आणि त्यातनं अमुक सुरू झालं. आता तू म्हणालास की ही व्यवसायाची पण संधी आहे आणि व्यवसाय तर महत्वाचाच आहे. तर बऱ्याच वेळेला तरुण तरुणी जेव्हा इच्छा व्यक्त करतात तिथपासून व्यवसायापर्यंत यायला कोणत्या कोणत्या गोष्टी हव्यात. माझा एक फेवरेट वेन डायग्राम आहे की तुम्हाला काय येतंय, मार्केटमध्ये काय रिक्वायरमेंट आहे आणि मार्केट कशाला पैसे देणार आहे, ह्याचा जो इंटरसेक्शन असतो ते गेलं तर मार्केटमध्ये तुमचं प्रोडक्ट सस्टेन होतं, तरच ते मार्केटमध्ये आपण केलेलं प्रोडक्ट तग धरणार आहे, नाहीतर एका वर्षात ते बंद पडणार आहे. मला सुंदर चहा बनवता आला पाहिजे, तिथे चहा पिणारी लोक हवी आहेत आणि तिथे चहाला पैसे देणारी लोक हवी आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, मला सुंदर चहा बनवता येतो, चहा पिणारी लोक आहेत पण पैसे नाहीत द्यायचे आहेत लोकांना. ते तिन्हीचा इंटरसेक्शन असलं पाहिजे आणि ते बघितलं मी की बाबा आम्हाला हा कंटेंट करायचा आहे, हा कंटेंट बघणारी लोक आहेत का, आणि अगेन ह्याच्यासाठी ब्रँड, याच्यासाठी मार्केट व्हॅल्यू आहे का, म्हणजे टोटल ॲड्रेसेबल मार्केट आहे का, त्याच्यासाठी कितपत पैसे आहेत, मग त्याच्यासाठी काही पोझिशनिंग खालीवर करणं गरजेचं आहे का, ते करणं गरजेचं. ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही ते त्या मुद्द्यापर्यंत पोहोचतो. आणि याच्या सोबत जोडून जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अप्रोच. म्हणजे ज्या दिवशी आम्ही पॉडकास्ट करायला सुरुवात केली, म्हणजे जरी आम्ही दोघेच होतो सुरुवात करणारे,
आम्हीच दोघं सेट लावायचो, आम्हीच दोघं मिळून लाइटिंग करायचो, कॅमेरा लावा, या सगळ्या गोष्टी आम्ही दोघंच करायचो. तरी सुद्धा आम्ही याला आमचं प्रोफेशन म्हणून पाहिलं. हो. म्हणजे हा. जेव्हा आमचे पहिले पॉडकास्ट आले, ते येण्याआधी आमचं छोटं का होईना आमचं ऑफिस होतं. याच्या सासऱ्यांचं जुनं घर, 1 BHK छोटं अपार्टमेंट, त्याला आम्ही ऑफिसमध्ये कन्व्हर्ट केलं. आम्ही रोज त्या ऑफिसमध्ये सकाळी 11 वाजता यायचो, 7 वाजता जायचो. आम्ही त्याला शिस्त स्वरूपात बघायला लागलो, की जर हे माझं प्रोफेशन आहे, हा जर माझा व्यवसाय आहे, तर मला त्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. कंटेंट क्रिएशन आम्ही हॉबी म्हणून करायला सुरुवात हां. नाही केली. आम्ही त्याला एक स्ट्रक्चर दिलं, की आता रोज 11 वाजता यायचंय, इतक्या वाजून इतके वाजेपर्यंत हे कामं करायची आहेत. हे झालं की घरी जायचंय, रविवारी सुट्टी घ्यायची. आणि मग त्याच्यात आम्ही त्याला स्ट्रक्चरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं जो अप्रोच महत्त्वाचा आहे कंटेंट क्रिएशनकडे बघण्याचा ना, लोकं ते करत नाही, की ट्राय करून बघू, जमलं तर जमलं, करूयात तर. आम्ही ते सगळं काढून टाकलं, की अच्छा छोटी स्पेस, ऑफिस, मग ऑफिसचं भाडं, मग ती जबाबदारी, मग त्याच्यासाठी आता काम करावं लागेल. मग एक एडिटर घेऊयात, मग अच्छा तिचा पगार द्यायला लागेल, मग त्याच्यासाठी काम करूया. तर आम्ही आमच्याचसाठी ते स्ट्रक्चर जे कदाचित कंटेंट इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट नाही करत. हं. आम्ही स्वतः ते स्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न केला. आमचं असं झालं, की नाही, नाही ठीक आहे. हे आहे ना याच्यासाठी करावं लागेल आणि त्याच्यामुळे आम्हाला ती शिस्त आली. म्हणजे असं नाहीये, की आम्ही बेशिस्त आहोत. पण त्या स्ट्रक्चरमध्ये ती शिस्त आणल्यामुळे आम्हाला ते करत राहावं लागलं. हा, म्हणजे मला काय वाटतं ही उद्योजकाची शिस्त आहे. हो. हं. एका बाजूनं कलाकार म्हणजे आपण त्याला म्हणू की तुम्हाला एक शो डिझाईन करायचा बरोबर. हं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उद्योजक आहात. हा ताळमेळ तुम्ही कसा साधता? उद्योजकाची बाजू मी सांगतो त्यात. आम्ही याच्यात म्हणजे डायरेक्ट उडी नाही मारली. आम्ही कुठेतरी मार्केटिंग असेल, कंटेंट क्रिएशन असेल, YouTube असेल, ब्रँड्स असतील, ह्याच्यामध्ये आम्ही 7-8 वर्ष, 10 वर्ष काम केलं होतं आधी. सो त्यामुळे हं. आम्हाला इंडस्ट्री माहिती होती. म्हणजे असं नाहीये, की आम्ही डायरेक्ट ऑफिस घेतलं, त्याचं रेंट घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी उड्या मारल्या. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये गेलं ते सांगतो सगळ्यांना, की तुम्हाला इन्फ्लुएन्सर नाही होत आहेत, तुम्हाला कंटेंट क्रिएटर होत आहेत आणि कंटेंट क्रिएटर व्हायच्या आधी तुम्हाला काहीतरी शिकावं लागतं. म्हणजे तुम्ही तुमचं काहीतरी असलं पाहिजे, तुमचं काहीतरी शिक्षण असलं पाहिजे. त्याच्यानंतर ते करता येतं. आम्ही ते गोष्टी केल्या होत्या. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू भाडिपा बरोबर काम केलं बरोबर. होतंस. आणि तेही वेगवेगळ्या अंगानं काम केलं हो, होतंस हो, ना? हो, हो. भारिपासोबतचा हा प्रवास सुद्धा खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे मी सुरुवात केली इंटर्नशिप करायला. ती सुद्धा ज्यावेळेस कंपनीमध्ये इंटर्नशिप असा काही रोलही नव्हता. त्यावेळेस सुद्धा जबरदस्ती मागून मी त्यांच्याकडनं इंटर्नशिप घेतली. इनफॅक्ट तिथला इंटरव्ह्यू माझा शार्दूलने घेतला होता. कारण तो त्यावेळेस त्यांच्या सोशल मीडिया टीमसोबत काम करायचा. मग मी लिहायला लागलो, डिरेक्ट करायला लागलो, मग चॅनल हेड करायला लागलो, प्रोग्रामिंग हेड झालो. तर ते असं वेगवेगळ्या रोल्समध्ये काम केल्यामुळे ना पूर्ण ते चॅनल कसं चालतं हे माहीत होतं. तर त्याची माहिती असल्याशिवाय तुम्हाला कदाचित हे करता येणार नाही. पण मला ते अवघड आहे असं वाटत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जितके शक्य तितके वेगवेगळे अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं सुरुवात करताना ते आमच्याकडे होते म्हणून लवकर निर्णय घेता आला. जर मी इन्फ्लुएन्सर होणार असंच जर माझ्या डोक्यात असेल तर गडबड कुठे होते रे? तुम्ही इन्फ्लुएन्सर कसे बनता हा मला प्रश्न आहे. हो. म्हणजे आय कांट डिसाईड टू बी एन इन्फ्लुएन्सर. हा, मी कंटेंट क्रिएटर होऊ शकतो आणि कर्मधर्म संयोगाने सगळं छान झालं, लोकांना आवडला आणि मी जे काय म्हणतो त्याचा इम्पॅक्ट पडला तर मी इन्फ्लुएन्सर होणार. इन्फ्लुएन्स करायला आपण काहीतरी व्हायला पाहिजे ना. आणि मी इन्फ्लुएन्सर आहे हे मीच कसं ठरवणार? म्हणजे मी आजपासून इन्फ्लुएन्सर आहे. बरं मग म्हणजे मला ती मुख्य कॉन्सेप्टमध्येच थोडासा आणि तो ह्या अर्थात म्हणजे हे लोकांच्या कॉन्सेप्ट्स नाहीत. हे याच्यासारख्या कुठल्यातरी मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या मार्केटने तयार केलेला कॉन्सेप्ट्स आहेत. correct. ह्या हा. मार्केटिंगमधनं येणाऱ्या कॉन्सेप्टचे ते आपण सगळेजण वापरायला लागतो. याचा हो, अर्थ हो. मी कंटेंट क्रिएटर आहे. माझे काय 20,000 फॉलोअर्स आहेत. माझ्या पोस्टला एवढ्या लाईक्स मिळतात म्हणजे मी इन्फ्लुएन्सर आहे. हे सगळं खोटं आहे आणि ते हा. आभासीच जग आहे. त्याचं खऱ्या जगाशी काहीही संबंध नाही. तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात म्हणून तुम्हाला तुमच्या शेजारचा भाजीवाला 4 काड्या कढीपत्त्याच्या जास्त देणार नाहीये. आभासी जगातलेही आभास हो. कोणते, भास आणि आभास कोणते, हो. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अर्थात. अत्यंत महत्वाचं. आणि त्याचबरोबर ह्या आभासी जगामध्ये आपण किती काळ राहत असलो तरी वास्तवाशी असलेलं आपलं जे नातं आहे तेही तुटता कामा नये. हे तर व्यवसाय करताना लक्षात ठेवायलाच 100% पाहिजे. तुम्ही मगाशी जो विचारला ना प्रश्न, की अ, कलाकार म्हणून आणि उद्योजक म्हणून ह्यामध्ये दोन्ही लागतं, की म्हणजे मला एखादी एक क्रिएटिव्ह अर्ज येते, पण त्याची बिझनेस फिजिबिलिटी पण बघावी लागते. पण प्रत्येक वेळेला म्हणजे ते बॅलन्स आहे. कधी-कधी मे बी मार्केट तयार नसेल. मार्केटला माहिती नसतं, की हे एक गरजेचं आहे. त्या क्रिएटिव्ह अर्जनी पहिल्यांदा येतं आणि ते तयार करायचं. ते
लोकांना द्यायचं आणि मग त्याचा बिझनेस नीट तयार करता येते. पण कुठेतरी त्याचं तारतम्य असलं पाहिजे. नाही तर मला जे आवडतं ते मी करणार. मला फरक पडत नाही लोकांना काय वाटतंय. हा विचाराने जर करत राहिलो, तर एखादा स्टीव्ह जॉब्स सारखा असू शकतो, की त्याला व्हिजनरी आणि तो Apple तयार केलं, लोकांना हवंय की नाही माहीत नाही आणि त्यांनी Appleचं प्रॉडक्ट तयार केलं. पण 99% केसेसमध्ये लोकांना काय हवंय ते समजून घेऊन त्याला क्रिएटिव्हली सोल्युशन देणं हे काम असतं. आता ना ही सगळी तुमची फिलॉसॉफी तुमच्या शोजच्या उदाहरणातून सांगू शकाल? ज्यावेळेस अमुक-तमुक करायचं असं आमचं ठरलं. अर्थात विषय यालाच प्राधान्य होतं. त्याच्यामुळे आम्ही मग ठरवून घेतलं, की मग जर मला एखादी गोष्ट करायची आहे, तर मला काय करायला आवडणार आहे? तर ते आम्ही आमच्यात डिस्कशन करून घेतलं. हां. शार्दूलचं म्हणणं होतं, की मला व्यवसायाबद्दल बोलायला आवडणार आहे, बिझनेसबद्दल. तर आम्ही मग त्यावेळेस नवा व्यापार नावाचा शो केला. ज्यात आम्ही वेगवेगळ्या उद्योजकांसोबत त्यांच्या व्यवसायाच्याबद्दल, मराठी उद्योजकांबद्दल असे सगळे कन्व्हर्सेशन्स तिकडे करायचो. माझ्यासाठी होतं, की मला ना जे विषय मला एकतर ना फार राग येतो ज्यावेळेस मला कोणीतरी सांगतं, की तुझ्याकडे ही गोष्ट बोलण्याची अथॉरिटी नाहीये किंवा तू या विषयाबद्दल बोललं नाही पाहिजे. की तूही मला कोण सांगणार, की या गोष्टींबद्दल, या विषयांबद्दल एका विशिष्ट गटाने, वयाने, अनुभवाने कमी असलेल्या, कमी जास्त असलेल्या कुठल्याही डायस्पोरामधल्या लोकांनी बोलायचं नाही. मी स्वतः तो माणूस आहे, की मला वेगवेगळे अवघड विषय, अनकम्फर्टेबल करतील असे विषय बोलायला, चर्चेला आणायला आवडतात. मला आवडतो तो डिस्कम्फर्ट खोलीतला. म्हणून खुसफुसची कॉन्सेप्ट, की आम्हाला का कुणी सोसायटीतल्या लोकांनी सांगायचं, की मुलांनी पिरियड्सबद्दल बोलायचं नाही. सेक्सबद्दलचं ओपन कन्व्हर्सेशन करायचं नाही. मानसिक स्वास्थ्याबद्दल, की मला बरं वाटत नाहीये, मला डिप्रेस्ड वाटतं आहे. मी आत्महत्येच्या टोकापर्यंत जातो, पण मला याच्याबद्दल बोलावंसं वाटत नाहीये. हे मला समाजाने सतत कोणीतरी सांगणं आणि मग मी त्या टोकापर्यंत जातो आणि लोकं मला तिथे गेल्यानंतर सुद्धा हळहळतात 2 दिवस आणि विसरून जातात. म्हणजे आपण इतके इग्नोरंट एखाद्या विषयाबद्दल का होतो आणि का आपल्याला बनवलं जातं, याच्याबद्दलचा पॉडकास्ट करायचा होता म्हणून खुसफुशी सुरुवात झाली. तर त्यामुळे सगळे विषय ज्याच्याबद्दल मला कोणी बाहेर सांगतं, की तू उघडपणे बोलू शकत नाही. आपण गुपचूप खुसफुसं त्याच्याबद्दल बोलूयात, पण सगळ्यांसमोर नको. ते विषय आणायचे, पण ते आणताना सुद्धा त्यासोबत एक्सपर्ट्स आणायचे, की जे मला तो विषय व्यवस्थित समजावून सांगू शकतील. म्हणजे बऱ्याचदा ह्या सगळ्या विषयांमधला धोका हा असतो, की याबद्दलची माहितीच नसते. याबद्दलचं अज्ञान इतकं असतं. मग ते मला कुणीतरी माझ्या भाषेत समजेल असं सोप्पं करून सांगू शकेल का? तर तो हेतू होता आणि त्यातनं खुसफुस तयार झालं. मग आमचं असं झालं, की अच्छा 2 वेगवेगळे शोज होतायत. दोन्हीचे DNA वेगवेगळे आहेत. आता आपल्याला हे काहीतरी हलकं करणारं हवंय. कारण तसे बघायला गेले तर दोन्ही सीरियस थाटाचे शो होते. मग आम्ही दोघंही होस्ट करणारा द अमुक-तमुक शोची कॉन्सेप्ट आली. ज्यात मग आम्हाला मिलेनियल्स, आम्ही ज्या जनरेशनमधनं येतो, त्या जनरेशनसाठीचंच मग ते सगळेच विषय. मग त्यात हेल्थ आलं, रिलेशनशिप्स मग आल्या. रिलेशनशिप्स आल्या, इतिहास आला, लाईफस्टाईल आली. या सगळ्या विषय जे मला रोजचे पडणारे प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची उत्तरं शोधायचा आम्ही तो प्रयत्न केला. तर असे 3 शोज त्यातनं हळू तयार झाले. म्हणजे कुठलाही कॉन्व्हर्सेशन शो ठरवताना आम्ही त्याला फिल्टर लावला, की एनेबलिंग कॉन्व्हर्सेशन्स फॉर बेटर टुमॉरो. उद्या माझा सुकर करेल असे संवाद साधूया आपण. आणि ओंकार जसं आता सांगत होता, खुसफुस करताना किंवा आम्ही आता धनदौलत करतो त्याच्यात हे लक्षात ठेवलं, की ही इच्छा, ही क्रिएटिव्ह इच्छा होती आमची हे करायचं आणि मार्केटची नीड पण होती. पण त्याच्यात थोडासा डिटेल डाउन काय केलं, की हा विषय जड आहे. हा समजून घेणार नाहीयेत. फॉर एक्झाम्पल पिरियडवरती मुलांशी बोलायचं आणि नाही बोल. तर मग वी मेड शुअर की त्याच्यावरती येणारे जे गेस्ट आहेत, ती एक आमच्या वयाच्या यंग डॉक्टर असतील आणि एक कोणीतरी सीनियर डॉक्टर असतील, जे आम्हाला समजावून एक मेल डॉक्टर, एक फिमेल डॉक्टर आणि एक मेल होस्ट आहे. हे तिघे मिळून डिस्कस करतायत. म्हटल्यावरती त्याच्याबद्दलचा ऑटोमॅटिक टॅबू कमी होऊन जातो. आम्ही जो होमोसेक्शुअलिटीचा एपिसोड केला होता त्याच्याबद्दल सांगायला नक्की आवडेल. म्हणजे आम्ही तो एपिसोड करताना आमच्या डोक्यात होतं, की कदाचित माझ्या जनरेशनमध्ये, आमच्या जनरेशनमध्ये त्याच्याबद्दलचं इनफ चर्चा आहे, लोकं त्याच्याबद्दल एक्सेप्टन्स आहे त्याच्याबद्दल. माझ्या आईच्या जनरेशनला त्या लोकांना जर याच्याबद्दल माहिती हवी असेल आणि त्यांनी जर या कन्व्हर्सेशनला ओपन होणं अपेक्षित असेल, तर काय करायला हवं? तर माझ्या आईसारखीच कुणीतरी एक बाई, जी कदाचित पांढरे केस आहेत आणि जी एखाद्या हेटेरोसेक्शुअल मुला किंवा मुलीची आई आहे. ती एक्सेप्टिंग आहे या कॉन्सेप्ट टुवर्ड्स, अशी एक कुणीतरी बाई हवी. मग दुसरी कॉन्सेप्ट काय येते, की नाही हे फक्त शहराकडचं भाड आहे, हे गावाकडे नाही. मग आपल्याला एक ग्रामीण भागातला गे मुलगा आणता येईल का? किंवा ग्रामीण भागातली लेस्बियन मुलगी आणता येईल का? तिच्यासोबत गप्पा मारता येईल का? हे दोन्ही कॉम्बिनेशन्स आम्ही वर्कआउट केले आणि त्या पद्धतीचे गेस्ट सिलेक्ट केले आणि मग तो पॉडकास्ट इतका सुंदर रिसीव्ह झाला. आम्हाला अजूनही लोकं सांगतात, की जवळपास म्हणजे आम्ही मध्यंतरी विशाल जो त्या पॉडकास्टमध्ये येऊन गेला, जवळपास 400 ते 500 मुलांनी त्यांच्या हे घरी एपिसोड्स दाखवून दे हॅव कम आउट, हं. की ते ज्याबद्दल बोलतायत ती व्यक्ती मी आहे.
तर या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट होण्यापर्यंतचा तो प्रवास आला. म्हणजे सुरुवात झाली फक्त विषय एक्सप्लोर करण्यापर्यंत. त्याच्यानंतर आम्हालाही लक्षात आलं की आपण इन्स्ट्रुमेंटल काहीतरी करू शकतो. याची उपयुक्तता सुद्धा आहे. म्हणजे फक्त गप्पा रॅन्डम काहीतरी मी प्रवास करताना किंवा किचनमध्ये काम करताना वेळ आहे म्हणून ऐकतो तिथपर्यंतच लिमिट न करता याचा परिणाम होऊ शकतो आणि तो परिणाम करण्यासाठी आम्ही मग हळूहळू ते डिझाईन करायला सुरुवात केली. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही काय काय टाळता? आमच्या पेन्सिल डेकमध्ये एक हा. स्लाइड आहे. हा. त्याच्यावरती 3 गोष्टी लिहिलेल्या हा. आहेत. नो गॉसिप्स, नो पॉलिटिक्स, नो सुडो सायन्स. हे आम्ही आमच्यासाठी बांधलेल्या बाउंड्रीज आहेत की आम्हाला गॉसिप करायचं नाहीये. तर म्हणजे अगेन त्याच्यात काही चूक नाहीये. म्हणजे आम्ही पर्सनल आयुष्यात गप्पा मारू, पण ॲज अ प्लॅटफॉर्म आम्हाला वाटतं की त्याची गरज नाही, ऑलरेडी आहे त्याच्याबद्दल मार्केटमध्ये आणि लोक करतात. दुसरं म्हणजे आम्ही पॉलिटिक्स बद्दल नाही बोलणार. आम्हाला पार्टी पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट आम्हाला पॉलिसीज बद्दल बोलायचं तर आम्ही त्याच्यासाठी एक वेगळं चॅनल काढलं, नागरिक शास्त्र. आम्ही इन जनरल दोघंही व्यक्ती म्हणून सायन्सवरती विश्वास ठेवणारी माणसं आहोत. सो जे शास्त्रात सांगितलं ते बोलूया. एखादी गोष्ट अशास्त्रीय वाटली तर नाही बोलायची. जर एखादी गोष्ट शास्त्र आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला डिबेट करायची, आम्ही ते डिबेट करू. हे का म्हणताय, हे असं का, तसं का, 100 प्रश्न विचारू. पण जे फंडामेंटली वाटतं की अरे हे थोडंसं सुडो सायन्स वाटतं तर आम्ही ते नाही बोलत. तुमच्या दृष्टीने माध्यमांची जबाबदारी काय आहे? आपला इम्पॅक्ट कमी लेखतात. बरं. म्हणजे आम्ही धनदौलतमध्ये आम्ही ठरवलं यात अजून एक की काही झालं तरी आम्ही ट्रेडिंग, फ्युचर्स अँड ऑप्शन झटपट पटापट श्रीमंतीचं काहीही करणार नाही, हे आम्ही ठरवलं. आणि माध्यमांच्या हे लक्षात आलं पाहिजे की आपण जेव्हा बोलतोय आणि आपल्याला काही लाखो लोक ऐकतायत, त्याचा परिणाम आहे. आणि जर आम्ही काहीतरी सांगू आणि त्याचा परिणाम म्हणून एखाद्याचं आयुष्य मात्र होणार असेल तर ते नाही केलं पाहिजे. त्याचा कुठेतरी कॉन्शियस असतं पाहिजे. आणि मला वाटतं तो कमी लेखतात, त्याच्यामुळे नैतिकतेत कुठेतरी गोंधळ होतो, हा मला वाटतं. या नैतिकतेचा बेसिस हा कुठल्याही बाबतीत म्हणजे माध्यम असेल किंवा रोजच्या आयुष्यात जगण्यासाठीचा समोरच्याची फसवणूक न करणे, मला वाटतं हे एक खूप प्रायमरी मूळ तत्व आहे. आणि मला वाटतं ते माध्यमांमध्ये आता कुठेतरी हरवतंय का, कमी पडतंय का, मी जे करतोय मी त्याबाबत प्रामाणिक आहे का, तो प्रामाणिकपणा सगळ्यात जास्त महत्वाचा. हा, म्हणजे आज माझ्या हातामध्ये माध्यम आहे. हो. मी जे बोलतोय ते हजारो लाखो लोक ऐकणार आहेत. हो. तर त्यावेळेला ते सच्च असणं, ही गोष्ट माझी मला कळणं पाहिजे ना. एक्झॅक्टली. Absolutely. याच्यासाठी आम्ही आमच्यासाठी ना एक खूप छोटा फॉर्म्युला घालून ठेवलाय. हा. आपण जे करतो आहोत हे जर आपल्या घरच्यांनी कन्झ्युम केलं, माझ्या आईने ते पाहिलं, माझ्या भावाने पाहिलं, माझ्या वडिलांनी पाहिलं, माझ्या बायकोने पाहिलं, नवऱ्याने पाहिलं, मुलाने पाहिलं, याच्यावरती जो काही परिणाम माझ्या कॉन्टेंटमधनं होणार आहे तो मला चालणार आहे का? म्हणजे जर आम्ही एक ट्रेडिंगचा व्हिडिओ केला, त्यातनं माझ्याच भावाने त्यात पैसे गुंतवले आणि माझ्या भावाचं आर्थिक नुकसान झालं. जर मी एक काहीतरी स्युडो सायन्स विकणाऱ्या कुठल्या तरी एका प्रॉडक्टचं प्रमोशन केलं, त्या प्रॉडक्टबद्दल बोललो, माझ्या आईने ते प्रॉडक्ट घेतलं, ती आजारी पडली. जर मी या पद्धतीचा पर्स्पेक्टिव्ह स्वतः घालायला लागलो की मी स्वतः या पद्धतीचा कॉन्टेंट कन्झ्युम करीन का, माझ्या घरच्यांवर त्याचा होणारा परिणाम मला चालणार आहे का, ही बेसिक नैतिकता आम्ही सांभाळतो. डॉक्टरी उपचारांच्या मध्ये ना, जेव्हा उपचारांबद्दल म्हणजे आपण काहीतरी ट्रीटमेंट सुचवतो आणि ते नातेवाईक असतात ते फारच साशंक असतात, तेव्हा मग बऱ्याच वेळेला मी त्यांना सांगतो की हो, माझा मुलगा इथे असताना तरी सुद्धा मी त्याच्यावरती हीच ट्रीटमेंट केली असते आणि हेच प्रामाणिकपणाचं मूल्य आहे. मला सांगा, अमुक तमुक हे नाव कसं सापडलं? 3 आम्ही गोष्टी ठरवल्या होत्या की कुठलंही नाव ठरवायच्या आधी ते लक्षात राहायला सोपं असलं पाहिजे, बोलायला सोपं असलं पाहिजे. करेक्ट. दुसरं त्याला एक रिंग असली पाहिजे आणि तिसरं म्हणजे ते बोली भाषेतलं असलं पाहिजे. खूप काहीतरी अवघड, इंटलेक्च्युअल नाही ठेवायचं, कारण ते मला आपलं वाटलं पाहिजे आणि ते माझ्या रोजच्या बोलण्यातला शब्द असला पाहिजे. म्हणजे असं वैचारिक मंथन वगैरे हरकत नाही, ती आमची पर्सनॅलिटी नाही. हो. सो त्यामुळं अमुक तमुक असं आणि ऑल एन्कम्पसिंग असलं पाहिजे की ज्याच्यात आम्हाला विविध विषयांवरती चर्चा करायला वाव असला पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा काहीतरी अगदी सुंदर नाव असतं पण ते त्याचं निश तयार होतं आणि मग त्याच्यात तुम्हाला दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोर नाहीत करतात. ती मात्र काळजी घ्यायची होती, म्हणून ते अमुक तमुक. म्हणजे एक गोष्ट आम्ही कायम जपली आहे सगळ्याच बाबतीत की आम्ही आमच्यासाठी चॅनल म्हणून सुद्धा ना त्या गोष्टी खूप पर्सनलाइज करून घेतल्या हा. की
आम्हाला या पद्धतीचा कॉन्टेंट बघायला आवडतोय. आमच्या चॅनलचं नाव काय असेल तर मग सोपं पाहिजे. जे आम्ही बघू, ज्याच्यासोबत आम्ही रिलेट करू आणि बहुतेक तेच होत गेलं. म्हणजे आमच्यासारखी जी आणखीन त्या नावासोबत रिलेटेबिलिटी शोधणारी माणसं होती त्यांना ते आपलं वाटायला लागलं. ते कन्व्हर्सेशन्स आम्ही सोफ्यावर बसून पाय वर करून गप्पा मारतो. हां, आता कसे हे घरातले वाटतात. तर ते आम्ही तो कम्फर्ट आमच्यासाठी जो वाटला तो आधी त्याला प्राधान्य दिलं. तो हळू सगळ्यांसाठीचा तोच कम्फर्ट होता हे सापडत गेला. अर्थातच ही जी काही 3 वर्षाची वाटचाल आहे, ती अशी काही हायवेवरची नसणार ना. हो. हं. मग काय अडचणी आल्या? अगदी 3रा महिना चालू होता आमचं. फक्त YouTube मॉनिटायझेशन चालू झालं. तोपर्यंत एकही ब्रँड डील किंवा काहीच नव्हतं. कोणतंच इंटिग्रेशन नव्हतं. आणि तेव्हा आम्हाला एका हर्बल कंपनीतनं फोन आला, की असं-असं प्रॉडक्ट आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला पॉडकास्ट करायचा आहे. आणि म्हटलं, "ओके, काय प्रॉडक्ट आहे वगैरे पाठवून द्या." आमचा कॉल झाला आणि जी व्यक्ती होती समोरनं येणारी आणि त्यांना बोलायला यायचं होतं, एकतर ते डॉक्टर नव्हते. एकतर त्यांना काहीतरी हर्बल प्रॉडक्ट विकायचं होतं, व्हिच इज ऑल्सो फाईन. त्यांच्याकडे ती ऑथॉरिटी नव्हती एका हेल्थ प्रॉडक्टबद्दल बोलायला. आणि त्यात त्यांचं असं होतं, की अरे नाही, थोडेसे टॉल क्लेम्स होते. लॅपटॉप बंद केल्या-केल्या आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं, नाही, हे आपल्याला पटत नाही. आणि तेव्हा खरं तर त्या महिन्याचा पगार द्यायचा होता एडिटरचा आणि पैसे नव्हते. पण म्हटलं नाही, पगार द्यायचा आहे म्हणून इमान नाही विकायचा. ह्या अशा छोट्या-छोट्या अडचणी येत गेल्या आणि त्या करत गेलो. मग त्या काही काळात म्हणजे थोडं आम्ही बाकी प्रोडक्शन्सना हेल्प केली. म्हणजे आमच्याच एका माझ्या एक्स कंपनीच्या बॉसला आम्ही त्यांचं पॉडकास्ट प्रोड्यूस करायला मदत केली. त्यातनं थोडेसे पैसे कमवले. अशा गोष्टी छोट्या-मोठ्या करत गेलो. तसे खूपच वेगवेगळ्या छोट्या-छोट्या पॉकेट्समधल्या अडचणी तर होत्या. सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे लोकांना ना आम्हाला असं वाटलेलं, की आपण ना आपल्याला वाटतं तसं करावं. निवांत, हसत-खेळत, पाय वर करून गप्पा मारू, खुर्चीवर मांडी घालून बसू आणि मग काहीतरी करू. कारण आमचं असं झालं, की हां, ठीक आहे ना, म्हणजे हे ऑलरेडी जे कदाचित विषय ज्यांच्याबद्दल चर्चा करायची ते तर जड होते. आपण पण ते अजून चेहऱ्यावरती खूप गांभीर्य आणलं तर कदाचित मी नाही बघणार. मी स्वतः नाही बघणार. ते असं जोपर्यंत त्याला मी लाईट करत नाहीये, माझ्या भाषेत बोलत नाहीये, त्याला जार्गनमुक्त करत नाहीये. नाहीतर याच्या आधीच तशी चर्चा झाली असती. तर ते करत नाहीये तोपर्यंत लोकं ऐकणार नाही असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही कॅज्युअली म्हणजे कॅज्युअल अप्रोचने नाही, कॅज्युअल सेटअपमध्ये सेटअपमध्ये. करेक्ट. हे कन्व्हर्सेशन करायला सुरुवात केली करेक्ट. आणि लोकांना ते पटेना. लोकांना असं वाटायला अच्छा. लागलं, की "अरे, हो का? तू काय पायवर घेऊन बसतोय, समोर हो कोण का? बसलंय बघ. हसतंय. अरे, तुम्ही काय हसता माकडासारखे. हसणं अरे जरा बापरे! कमी करा, बाकी व्यवस्थित आहे." कारण लोकांना या पद्धतीच्या मुलाखती ऐकण्याची सवय नव्हती. पॉडकास्ट तसे मराठीला नवीनच. त्याच्यामुळे लोकांना मुलाखती ऐकण्याची सवय होती, ज्यात कोणीतरी छान शर्टाचं वरचं बटन बंद करून, चेहऱ्यावर इस्त्री फिरवून प्रश्न विचारणार आणि समोरची व्यक्ती उत्तर देणार. या फॉर्मॅटला आपण कदाचित एक्सपोज्ड होतो. लोकांना हा कॅज्युअल सेटअपमधला फॉर्मॅट जमेना. मग ते फार ट्रोल करायला लागले, की "तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही काय बोलता? हो का? असे कसे प्रश्न विचारू शकता? याच्यावर हसायला काय झालं?" आणि असं तसं. आणि मग आम्हाला काही वेळेस त्याचा त्रास व्हायचा, की हां. "अरे बापरे! आपण फारच कॅज्युअल वाटतोय का लोकांना? आपला हेतू तर कारण म्हणजे खूप प्रामाणिक आहे. नॉन सीरियस वाटतोय. नॉन हां. सीरियस वाटतोय का?" हां. पण नंतर हळू लोकांना त्याची सवय झाली. म्हणजे मला आठवतंय आमच्याकडे एका कार्यक्रमाला, आमच्या शोला येऊन गेलेल्या काकू आठवतात. त्या सांगत होत्या, की सुरुवातीला जेव्हा तुमचा कंटेंट दिसायचा मला Instagramवर, Facebookवर तर मला राग यायचा. मला असं वाटायचं या मुलांना अक्कल नाही, असे कसे खिदळत बसतात, असे तसे. पण तुम्ही जे विषय करताना म्हणे ते इतर कोणी करत नव्हतं. मला ते ऐकावंच लागले. मला ते ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता कारण मला त्यात इंटरेस्ट होता आणि तुमच्याशिवाय कोणी बोलत नव्हतं. ऐकायला लागले आणि मग मला कळायला लागलं, की तुम्ही कोण आहात? जेव्हा ते कळलं ना मला ते खटकणं बंद झालं. तर कुणीतरी रँडम व्यक्ती ज्यांना आपण सुरुवातीला खटकत असतो, पासून ते आपल्या सोबत राहतात आणि त्यांना आपला त्रास कमी व्हायला लागतो, पासून त्यांना आपण आवडायला लागतो. तर हा जो प्रवास होता त्याच्यात ते जे हे होतं ना, की अरे बापरे! हे जमत नाहीये बहुतेक. मग थोडं टोन डाउन करूयात वगैरे हे असे मुद्दे आले. मला वाटतं हा खूप सुरुवातीचा तो पॉइंट होता. आणि अजून एक त्याच याच्यात गोष्ट घडायची ती म्हणजे, अरे समोर केवढी मोठी व्यक्ती बसली, त्यांना काय बावळटासारखे प्रश्न, "अरे काही अभ्यास केलाय की नाही तुम्ही?" आमचं सुद्धा काय, आम्ही अभ्यास करून विचारतोय. फक्त हेतू काय होता, की तो विषय समजून घेणं. मला त्या समोरच्या माणसाच्या विद्वत्तेची वायवा नाही घ्यायची आहे. मला त्या माणसाला किती येतं हे नाही समजून घ्यायचंय. मला येत नाही मला सांगा. किंवा माझ्यासारखे जे अजून 10 लोक आहेत, ज्यांना हा विषय कळत नाहीये, त्यांना समजून घ्यायचा हा मुद्दा आहे. तर लोकांना असं वाटतं, की बालिश प्रश्न काय विचारता यांना. मग नंतर हळू परत लोकांना लक्षात आलं, की नाही, हा समजून घेण्यासाठीचा प्रयत्न आहे. आणि अगेन हे लक्षात आलं, हे स्पेशली कोणीही
या माध्यमावरती, नवमाध्यमांवरती काम करणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक 200-300 कमेंट्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या आता एक काही एपिसोडवरती साधारणतः 200-300 कमेंट असतात. त्यातल्या 7-8 कमेंटमध्ये शिव्या असतात. त्याला 1,00,000-1.5 लाख व्ह्यूज असतात. त्याला एक 10,000 लाईक्स असतात. 1.5 लाख व्ह्यूज, 10,000 शेअर्स किंवा 10,000 लाईक्स, 200-300 कमेंट, त्यातले 7 कमेंट्स निगेटिव्ह आहेत. फक्त आपल्याला 7 दिसतात आणि असं वाटतं की अरे आपण ट्रोल होतोय. हे बाकी सगळे जे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे 99.99% लोक पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतात, ते दिसत नाही. पण 7 शिव्या दिसतात आणि ते आणि लागतात. आम्हालाही खूप लागल्या सुरुवातीला. पण हे ज्यावेळेस लक्षात आलं ना, त्यावेळेस मग थोडं बरं वाटलं. ऑल्सो मग आम्ही या सगळ्याकडे ना थोडं पॉझिटिव्हली बघायला सुरुवात अशी केली. आम्हाला एक लक्षात यायला लागलं, की जी लोकं सुरुवातीला आम्हाला ट्रोल करतात किंवा ज्या लोकांना आम्ही आवडत नाही आहोत, त्याच्यानंतर आमचा कंटेंट वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो हे लक्षात यायला लागलं. म्हणजे मग त्याला आम्ही एक इंडिकेटर मानायला लागलो, की ज्यावेळेस ज्या कुठल्या कंटेंटवरती शिव्या येतायत किंवा ज्या कुठल्या कंटेंटवरती ट्रोलिंग येतायत, याचा अर्थ माझा कंटेंट नवीन लोकांपर्यंत पोहोचतोय. तर आता आम्हाला त्याची मजा यायला लागली, की अच्छा तुम्ही ट्रोल करताय का? छान. ओके, नवीन आहे. म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की हे असेच आहे. मला असं एक जनरल प्रश्न विचारायचा आहे, की पाहणं, वाचणं आणि ऐकणं ह्याच्या ज्या सवयी होत्या, से अगदी फार नाही, पण अगदी 1995-2000 पर्यंत आणि गेली 25 वर्ष, ह्याच्यामध्ये काय-काय फरक पडलेले तुम्हाला जाणवतात? मूळ तर फरक पाहणं, ऐकणं आणि वाचण्यामधला मला असं वाटतं आता सगळं हातात आलंय. म्हणजे मला तर ते करण्यासाठी काहीच वेगळं करावं लागत नाही. म्हणजे मला काहीतरी ऐकायचंय, एखादा पॉडकास्ट ऐकायचा आहे किंवा एखादा इंटरव्ह्यू ऐकायचा आहे, एखादं ऑडिओ बुक ऐकायचंय. मी सहज कुठल्यातरी एखाद्या ॲपवर जातो आणि मग ते तिकडे असतं. व्हिज्युअल्स तर सतत फोनवरती आहे. या सगळ्याचा ॲक्सेस मला इतका जास्त मिळायला लागलाय ना, की मला कळत नाहीये, की मी काय कन्झ्युम करतोय. ज्यावेळेस 95-2000च्या काळातल्या आपण गोष्टी करतो, त्यावेळेस कदाचित मला काय बघायचंय किंवा नाही, म्हणजे अर्थात माध्यमं कमी होती. मला त्यात काय दाखवलं जाणार आहे याच्यावरचा कंट्रोल होता. ऑप्शनच लिमिटेड होते. त्याच्यामुळे मला काय बघायचंय ना, हे मी ठरवू शकायचो कदाचित. मला आता ना काही कशाचा कंट्रोलच नाहीये. एकतर वाचन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणजे वाचन आता जरी आपण म्हटलो, की फोनवरती आहे, तरी आपण बहुतेक आपल्या लायब्ररी सजवण्यासाठीच ती पुस्तकं विकत घेतो, की अच्छा हा कप्पा रिकामा दिसतोय का? की अच्छा लायब्ररीत गेल्यानंतर हे पुस्तक माझ्या लायब्ररीत कुणीतरी पाहिलेलं बरं वाटेल का? म्हणून मी घेतोय. कदाचित या दिशेला हळू-हळू ते चाललंय. व्हिज्युअल कन्झम्पशन तर मग त्याच्यावरती कंट्रोलच नाहीये. कारण ते सगळीकडनं येऊन सगळ्या बाजूनी माझ्यावरती आदळतंय आणि मग मला कळत नाहीये काय बघायचंय. म्हणजे आता ज्यावेळेस इतका मीडिया अवेलेबल आहे, त्यावेळेस जर मला वीकेंडला काहीतरी बघायचंय, तर मी एक 2 तास Netflix फक्त स्क्रोल करतो. मी Amazon स्क्रोल करतो. मी झी5 स्क्रोल करतो. मला सापडत नाही काय बघायचं. मला ठरवता येत नाहीये. इतक्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे ना, तर आता ज्यावेळेस माझ्याकडे या सगळ्या गोष्टी फॉर द फर्स्ट टाईम एव्हर इन माय लाईफ सगळ्या उपलब्ध आहे. असं खूप मोठं प्लॅटर, खूप व्हरायटी आहे. मला कळतच नाही. मला निर्णयच घेता येत नाही. मला खरंच एवढ्या कंटेंटची गरज आहे का? आता असा प्रश्न पडायला लागलाय. आज मी समजा या माध्यमांचं कन्झ्युमर आहे. तर माझा चॉईस ठरवण्याचे मी माझे गाईडिंग प्रिन्सिपल्स काय ठेवले पाहिजे? एकतर मला हे लक्षात घ्यायला लागेल, की हा चॉईस मला करायचा आहे. करेक्ट. म्हणजे मला कुणीतरी Instagramवरचा अल्गोरिदम नाही सांगणार आहे, की मला काय बघायचंय. YouTubeचं अल्गोरिदम नाही सांगणार आहे मला काय बघायचंय. मग बऱ्याचदा ते होतं ना, की आपण जे मूर्खासारखे कळत नाही 2-2 तास जातात बेडवरती मान दुखेपर्यंत तिरके पडलेलो आहे. गुंगी आल्यासारखं वेगळं काहीतरी हिप्नॉसिसमध्ये असल्यासारखे आपण फक्त रीला स्क्रोल करतोय आणि कळतच नाही मी काय बघतोय. म्हणजे असं वाटायला लागतं, की अच्छा हा डोक्यावर काहीतरी मारून घेतोय पासून कोणाचं तरी घरातलं काहीतरी, मग काही ते पेस्ट्रीवरती क्रीम लावली. मी का बघतोय एवढं? मी याची उत्तरच कळत नाही. तर एकतर डिजिटल कन्झम्पशनच्या बाबतीत मला असं वाटतं एकदा आपल्याला ती जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, हो, पण बहुतेक लोकांच्या बाबतीत हो, होतं. म्हणजे मी अल्गोरिदमला बळी पडण्यापेक्षा हो. मला हे करायचंय हा फोकस माझ्यावरती आणा. माझ्यावरती आणायचं. हा पहिला मुद्दा. सजगता असायला पाहिजे मुळात. ओंकार म्हणाला तसं. सुरुवात तिथून होते, की मला लक्षात आलं पाहिजे, की बऱ्याचदा म्हणजे हे 3 चेक्स टाकूया आपण स्वतःला. हं. मी काहीतरी करायला फोन हातात घेतलाय आणि ते काम करून मी फोन ठेवलाय का?
बऱ्याचदा असं होतं की मी कोणाला तरी कॉल करायला फोन हातात घेतलाय आणि तो कॉल न करता मी इंस्टाग्राम ओपन केलं आणि 15 मिनिटं गेले आणि मला कळलंच नाहीये की अरे मी कशासाठी फोन हातात घेतला होता. हे जर घडत असेल तर याचा अर्थ आपण गडबड आहे. गडबड आहे. म्हणजे व्हॉट इज माय गोल. आणि मी Google Payवर ओपन केलं, पे केलं आणि तरी माझ्याच फोन हातात आहे आणि मी काहीतरी करत बसलोय. मी कधी Instagramवरती, मी कधी YouTubeवरती स्विच झालो, कधी WhatsAppवरती स्विच झालो, कळत नाही. त्याच्याबद्दल आम्हाला डॉक्टर भूषण शुक्लांनी सांगितलं होतं. ॲप चेंज करताना तुम्ही Instagram असं मोठ्याने म्हणा. WhatsApp लक्षात तुमच्या मेंदूला रजिस्टर होतं की मी ॲप चेंज केलंय. ते ॲप चेंज करताना जर तुमच्या मेंदूला रजिस्टर झालं, तर ऑटोमॅटिक ते थोडंसं कंट्रोल येऊ शकेल. आणि अल्गोरिदम आणि ह्याच्या बाबतीत एक डेफिनेटली केलं पाहिजे, की आपल्याला अल्गोरिदम फिल्टर करता येतो. डोंट बी पॅसिव्ह कन्झ्युमर. हा मेजर फरक आहे Instagram आणि YouTubeमधला, की YouTubeवरती तुम्ही जाऊन सर्च करता तुम्हाला काय हवंय साधारणतः आणि Instagramवरती जे येतंय ते कन्झ्युम करतोय. Instagram वर्क्स लाइक मेस. आपली मंथली मेस असते ना, जी थाळी आली ती खावी लागते. तसं YouTube आ ला कार्ट आहे. ते आपल्याला जरा बदललं पाहिजे. म्हणजे तसं Instagram जर हे मला बघून कळतं, की हे काहीतरी घाणे नाही बघायचंय. त्याला 3 डॉट्स असतात त्याच्यावरती क्लिक करा. आय डोंट वॉन्ट टू सी धिस, आय डोंट वॉन्ट टू सी धिस. असं दर आठवड्याला एकदा किंवा महिन्यातनं एकदा तरी आपला अल्गोरिदम क्लिअर करायला पाहिजे. रद्दी काढल्यासारखा अल्गोरिदम क्लिअर केला पाहिजे. म्हणजे हे खूप साधं आहे ना, की मी एखादी रील जर 3 वेळा 4 वेळा सतत पाहिली. मी काय सतत समुद्राच्या लाटांचे व्हिडिओ पाहिले, सलग 4 वेळा एकच रील. तर मला तुम्ही ऑब्झर्व्ह करा, पुढच्या 4 रील्समध्ये मला परत एक समुद्राच्या लाटांचा व्हिडिओ येणार आहे. तो परत 4 वेळा बघा. तुमची फीड परत त्या लाटांच्या व्हिडिओने भरणार आहे. त्यामुळे मग ब्लेम करू नका, की मला सतत घाण कंटेंटच दिसतोय. तुम्ही तो ठरवू शकता ना तुम्हाला काय बघायचंय. जो नाही बघायचा तो स्किप करून टाका. सांगा मी नॉट इंटरेस्टेड आणि असाच कंटेंट कन्झ्युम. हे तुम्हाला करता येतं हे तुम्ही विसरता. तुम्ही त्याची फळं चाखता. तुम्हाला सतत ते तसं दिसत राहिलं, की तुम्ही त्यात मशगूल होता, गुंग होता आणि खूप वेळ घालवता. पण मला ते अल्टर करता येतं हे आपण विसरतो. कदाचित ते करता येऊ शकेल. 95-2000 या सालामध्ये ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन खूप रिस्ट्रिक्टेड होता. जे तुम्हाला टीव्हीवरती दिसतंय त्या चॅनलवरती तेच कन्झ्युम करायला लागत होतं किंवा मला काही उत्तर हवं असेल तर मला ते एक्सप्लोर करायला लागायचं, शोधायला लागायचं. आत्ता मला जर कोणतं उत्तर हवं असेल तर मी स्पेसिफिकली ते उत्तर एक्झॅक्टली तो प्रश्न YouTubeवरती असेल, ChatGPTवरती असेल किंवा Googleवरती असेल सर्च करतो आणि त्याचं डायरेक्ट उत्तर मिळतं मला. सो मी एक्सप्लोरेशन कमी झालंय. हा एक मेजर मॅसिव्ह फरक झालाय आणि दुसरी गोष्ट डेमोक्रटायझेशन झालंय ॲक्सेस टू इन्फॉर्मेशनचा. 95 साली मी ईश्वरपूर जे पूर्वीचं इस्लामपूर होतं तिथे राहायचो. मला काही उत्तर हवं असेल तर मला लायब्ररीत जायला लागायचं. त्याची मेंबरशिप घ्यायला लागायची जी इझिली मिळायची नाही. कोणाचा तर रेफरन्स लागायचा. ती मेंबरशिप घेऊन पुस्तक शोधायचं, पुस्तक वाचायचं आणि ते कळलं नाही तर शिक्षकांना जाऊन विचारायचं. तेव्हा कुठेतरी मला कळत होतं. आता मला डायरेक्ट स्टीफन हॉकिंग युनिव्हर्सिटीतल्या बेस्ट प्रोफेसरचा आन्सर मिळू शकतं. हो. हा फरक झालाय. त्यामुळे आपण जर माध्यमांचा चांगला वापर केला तर मला डायरेक्ट हार्वर्डमधलं MBA घरी बसून करता येतं. मला ₹1,00,00,000 खर्च करायची गरज नाही. ह्या सगळ्यामध्ये खास करून तुम्ही आज ज्या सगळ्या व्यवसायामध्ये आहात, त्याच्यावरती एआयचा किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? डेफिनेटली खूप फरक पडेल. क्रिएशनमध्ये ऑलरेडी फरक पडतोय. म्हणजे ज्या गोष्टी करायला खूप वेळ लागत होता पूर्वी, त्या गोष्टी सोप्या झाल्यात. म्हणजे कॅप्शन्स हे असेल, छोटे-छोटे ज्याला आपण गधा मजदुरी म्हणतो किंवा गाढवकाम म्हणतो, डोंकी वर्क म्हणतो, त्या गोष्टी फास्ट झाल्यात. त्या डेफिनेटली फरक पडलाय आणि मध्ये अशी भीती वाटत होती गेल्या 6 महिन्यापूर्वीपर्यंत, की सगळं एआयमय होईल, सगळं एआय जनरेटेड होईल आणि तेच कन्झ्युम करायला लागू. ब्युटी ऑफ ह्युमन माइंड आपल्याला एआय डिटेक्ट होतोय आणि मला एआय बघायचा नाहीये एका पॉइंट नंतर. मला आता जे 6 महिन्यापूर्वीपर्यंत चाकचूक प्रोडक्शन एकदम छान दिसणारा प्रोड्यूस केलेला व्हिडिओ बघायची इच्छा होत होती. ते एआयनी सगळ्यांना जनरलाइज केलं आणि सगळे तेच बनवायला लागले. आता मला ते नको आहे. आता मला रॉ व्हिडिओ पाहिजे. जे घरात बसून मी स्वतः हँडहेल्ड कॅमेऱ्याने शूट केलेले व्हिडिओज बघतोय. मला नाही आता चाकचूक सुंदर प्रोडक्शनवाले व्हिडिओ बघायचे. मला रिअल टच असणारा, ह्युमन टच असणारा बघायचा कंटेंट. सो हे माझं ऑब्झर्वेशन आहे, की एआय विल डेफिनेटली ईज द प्रोडक्शन, पण कंप्लिटली एंड टू एंड एआय जनरेटेड कंटेंट मला वाटत नाही मी बघेन किंवा लोकं पण बघतील. डेफिनेटली आपण जे करतोय त्याच्यात एआयचा वापर वाढेल. पण पूर्णपणे एआय जनरेटेड कंटेंट केला जाईल आणि तोच कन्झ्युम केला जाईल असं मला डेफिनेटली वाटत नाही. मला तरी. माझा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो, की जाहिरातींमध्ये अशा पूर्ण एआय
चा वापर केलेल्या मी काही जाहिराती बघितल्या. तर जनरली ना, आपण ज्या माणसांसोबत केलेल्या आहेत, नॉट एआय जनरेटेड, त्या आपण जितक्या सहन करतो रिपिटिशनमध्ये, तेवढ्या आपण एआय वाल्या नाही सहन करू शकत असं मला कन्झ्युमर म्हणून वाटलं. डेफिनेटली. हां. खूपच इंटरेस्टिंग आहे. मी कधी ऑब्झर्व्ह नाही केलं, पण आता विचार करताना जाणवतं की हो रे. आणि मग ती जी जाहिरात आली ना, की मी ती बघायचोच नाही. आपण केलेलं ना, काय पंखा असेल किंवा डिटर्जंट असेल, त्या त्याच असतात. पण तरी मला त्या एवढ्या असह्य होत नाहीत. 6 वर्षापूर्वी आलेली स्विगीवाल्या त्या काकांची गुलाबजाम खाण्याची ॲड अजून तो युनिव्हर्स चालू आहे. ते काका आता शुगर फ्री वाले गुलाबजाम खात आहेत. पण मला ते काका आठवतात, त्या काकांसोबत माझं कनेक्शन आहे. आणि आता मेजर गेल्या 15 महिन्याभरातला मेजर शिफ्ट आहे एआय मधला ट्रेंडमध्ये. ज्या मास कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यासाठी एआय जनरेटेड ॲड होतात. कोको कोलाची एआय जनरेटेड ॲड होते. पण ज्या सुपर लक्झरियस ब्रँड्स आहेत, डिऑर आणि हे सगळे, ते आता ह्युमन मेड ॲड करतात आणि ते लिहितायत मेड बाय ह्युमन्स. मेड बाय ह्युमन हॅज बिकम अ लक्झरी नाव. एआय इज गरीब, मेड बाय ह्युमन इज लक्झरी. आणि मला जेन्युनली ज्यावेळेस आपण एआयच्या परिणामाबद्दल बोलतो ना, मला असं वाटतंय की माणसाच्या कामाला आता किंमत मिळणार आहे. कारण मग आता तुम्ही मला ब्युटिफुली एखादी गोष्ट दाखवताय किंवा तुम्ही अगदी बारीक भावनांपर्यंत पोहोचताय आणि ती छान फुलवून मला काहीतरी सांगताय, याच्यापर्यंत ना एआय पोहोचूच शकणार नाही किंवा त्याला पोचायला थोडा वेळ आहे. आता तुम्ही तुमचं क्राफ्ट जे एआयच्या पलीकडे, म्हणजे आता एआय कदाचित ते जाळीसारखं बसलंय, फिल्टर सारखं आहे. याच्यातनं जेवढं पास होईल ते होईल. त्याच्यात जो उरेल ना, त्यात तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्हिटी सापडेल. आम्ही हे सुरुवातीला हे करायचो, की आम्ही एखादा विषय द्यायचो एआयला, याच्यावरचे प्रश्न काढून दे मला, असा अप्रोच. मला कळतं की अच्छा एआय हे प्रश्न सांगतोय का, म्हणजे हे जनरल प्रश्न आहेत, मला ते प्रश्न घ्यायचेच नाहीयेत. इट गेव्ह मी अ फिल्टर, की जनरलाइज्ड विचार काय आहे, त्याच्या पलीकडे मला कसं जायचं, मला सोपं पडलं. मग मला सतत हा तुला प्रश्न पडतोय का, मला प्रश्न पडतोय का, असा प्रश्न नाही पडत. त्याच्या पलीकडे मला अजून एक भीती वाटते, ती म्हणजे एआय वरती आपण खूप डिपेंडंट होतोय आणि मग माणसाच्या बुद्धीचं काय होणार आहे, गंज चढणार आहे का? मी सगळ्याच गोष्टी जर एआयला विचारायला लागलो, म्हणजे मी सगळ्याच, की माझा आता पाऊस येणार का आजपासून, माझ्या पायाला वास येतोय दिवसभर सॉक्स घातल्यानंतर पासून, मला बरं वाटत नाहीये, मी काय करू? हे सगळंच जर मी एआयला विचारणार आहे, तर मग माणसाच्या मेंदूचं काय होणार, असं मला प्रामाणिक भीती वाटते. पण तू म्हणालास तसं जर ते वापरलं ना, फिल्टर म्हणून. हा फिल्टर म्हणून, हो. तर ते क्रिएटिव्हिटीला चालना देणारं सुद्धा ठरू शकतं. अर्थात ऑब्व्हियस थॉट सगळे बाजूला काढतात. म्हणजे जो रायटर्स ब्लॉक म्हणतात, की फर्स्ट ड्राफ्ट डिस्कार्ड करायचा, फर्स्ट ड्राफ्ट एआय करून देते. हां. तो डिस्कार्ड तो डिस्कार्ड करा. एक इंडस्ट्रियल ट्रेंड आहे, हा आपण कायम बघितलेला आहे, की जेव्हा कपडे शिवणकाम करून स्वतः शिवले जायचे सुरुवातीला, आणि जेव्हा इंडस्ट्रियल कपडे आले पहिल्यांदा, म्हणजे फॅक्टरीज बनलेले, शिवलेले आले, तेव्हा तर नाही, शिवलेले कपडे घालणं वॉज ट्रेंड आणि ते फॅन्सी वाटत होतं. स्वतः शिवलेले जर शूज होते किंवा हे होते, ते साधे वाटायचे आणि फॅक्टरीमधनं आलेला शूज रिफाईंड होतं. आता हँडमेड शूज, बिस्पोक कपडे, ह्याच्याबद्दल जास्त प्रेम यायला लागलंय. सेम तेच होणार आहे एआय जनरेटेड आणि मॅनमेड कॉन्टेंटमध्ये. तुम्हाला भविष्याबद्दली तुमची जबाबदारी काय वाटते? भविष्यातली तुमची स्वप्न किंवा प्लॅनिंग काय प्रकारचं आहे? एकतर आता काम करताना एक लक्षात आलं, की आम्ही काम करायला सुरुवात केली होती. ज्या काही हेतूने, कामाने, त्याच्यापासून आत्तापर्यंत खूप बदल झालाय. म्हणजे जसा वेगवेगळ्या प्रवासात होत राहतो, आता आम्हाला जाणवतं, की आम्ही कदाचित खूप मराठी कुटुंबांसाठी ते दुवे बनलो आहोत, त्यांच्या आणि त्यांच्या आधीच्या किंवा नंतरच्या जनरेशनमधले. हो. म्हणजे आमच्याकडे खूप लोकं या पद्धतीनं पाहतात, की मला माझ्या आईला एखादी गोष्ट समजावून सांगायची आहे, तुम्ही त्या विषयावरती बोला चांगल्या डॉक्टरांना घेऊन, म्हणजे माझ्या आईला कळेल. किंवा आई-बाबा सांगतात, की मला तुमच्या विश्वातल्या या गोष्टी माहीतच नव्हत्या, ज्या मला तुमच्या पॉडकास्टमधनं कळतात. ओके. तर तो आम्हाला आपोआपच, आम्ही अशा एका वेगळ्याच ठिकाणी पोझिशन्ड आहोत आत्ता, की जिथे दोन्ही जनरेशन्स आम्हाला त्यांच्यातला दुवा म्हणून पाहतात, याची एकतर जाणीव आहे. ते धरून मग आम्हाला कम्युनिटी लेव्हलला पोहोचून काही करता येऊ शकेल का, याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. आणि जसा कॉन्टेंट बदलत जातो, तसं आम्हाला याच्या पलीकडचं आणखीन काय देता येईल, याचं वेगळं रूप काय असू शकेल. म्हणजे फक्त आता एकतर सुरुवात फक्त कॉन्टेंट पुरती केली होती, त्यातनं आता जाणवलं की इम्पॅक्ट आहे.
मग आता जर या कॉन्टेंटचा इम्पॅक्ट पर्यंत आपण पोहोचलो आहोत, मग तो इम्पॅक्ट आणखीन कम्युनिटी लेवलपर्यंत कसा पोहोचवता येईल, आणि उपयुक्तता त्याची त्याची कशी कशी वाढवता येईल? वाढवता येईल, या सगळ्याचा मला वाटतं विचार आता आम्ही करतो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात आली की आत्ता आपण सतत बोलतोय की मराठी धोक्यात आहे आणि मराठी संस्कृती आणि या सगळ्याचं, तर आम्हाला एक त्याचं कुठेतरी वजन जाणवतंय की आम्ही मराठीमध्ये हा आशय तयार करतोय आणि तो आशय बरेच म्हणजे लाखो लोक तो रसग्रहण करतात. तेव्हा लक्षात आलं की आमची ही जबाबदारी आहे की पुढची कित्येक वर्ष मराठीमध्ये मराठी माणसांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण तयार करायच्या, जेणेकरून जोपर्यंत मराठीत उत्तरं मिळत आहेत तोपर्यंत मी मराठीत विचार करणार आहे. ज्या दिवशी मला मराठीत उत्तरं मिळणं बंद होईल, त्या दिवशी माझा मेंदू इंग्रजीत किंवा हिंदीत विचार करायला लागेल आणि त्या दिवशी मराठीचा ऱ्हास व्हायला लागेल. सो मला वाटतं कुठेतरी आमचा खारीचा वाटा असला पाहिजे त्याच्यात, की मराठी माणसांनी मराठीत विचार केला पाहिजे आणि मराठीत त्यांना प्रॉब्लेम पडले पाहिजेत आणि त्यांचे उत्तरही मराठीत मिळाले पाहिजेत. हे कुठेतरी आमच्या मनावरती असलेलं ते एक काय म्हणता येईल त्याला, आम्ही ओढून घेतलेला धनुष्यबाण आहे आणि तो आम्हाला आवडतोय. आणि आणि तो आम्ही आम्ही या सगळ्याकडे एक अर्काईव्ह म्हणून बघतोय. म्हणजे एक अर्काइव्हल व्हॅल्यू असलेलं असं काहीतरी. म्हणजे कदाचित याचं आत्ता जितकं जे काही फलित मिळतंय मिळू दे. पण पुढे जाऊन ना हे याचं काहीतरी संचित जमा होईल, की याच्याकडे आम्ही एक लिगसीच्या दृष्टीनं विचार करायला लागलो आता त्याचा, की आता हे जे आहे हे डॉक्युमेंटिंग आहे. आता आम्ही मानवी भावनांबद्दलचे वेगवेगळ्या टप्प्यातली विश्लेषणं करतो, पर्सनल फायनान्स बद्दलचं करतो. हे मराठीचं डॉक्युमेंटेशन आहे या अर्थानं आम्ही या सगळ्याकडे बघतोय. या 3 वर्षांनी तुमच्या दोघांच्या मध्ये व्यक्ती म्हणून काय बदल केले? लाखो पर्स्पेक्टिव्हज मिळाले आणि त्यांनी मला अनफॉर्च्युनेटली मला त्याचा मराठी शब्द आठवत नाहीये, पण ग्राउंडेड झालो. जास्त जमिनीवरती आलो आम्ही आणि लक्षात आलं, की जे माझं सत्य आहे, तेच सगळ्यांचं सत्य नाहीये. प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे आणि कुठेतरी त्याच्यामुळं त्याच्या छटा आहेत ना, काळं-पांढरं बघणं बंद झालं. त्या छटा दिसायला लागल्या आणि त्याच्यामुळं मानवी जीवनातली सौंदर्य जास्त दिसायला लागलं आणि माणूस एक प्रत्येक माणसाला भेटल्यावरती आता ते पुस्तकासारखं बघायला मजा यायला लागली आणि ते प्रत्येक माणसं एक्सप्लोअर करायला मजा यायला लागली. हे वैयक्तिक आयुष्यात झाले बदल. म्हणजे अर्थात फायनान्स असेल, मेंटल हेल्थ असेल किंवा हेल्थ असेल, ह्यातनं ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या आहेच आहेत. म्हणजे आहे. त्या सरळ-सरळ मिळाल्या. हा जो न दिसणारा बदल झाला, की माणसं एक्सप्लोअर करायला शिकलो आणि त्याच्या छटा दिसायला लागल्या, त्यातनं मजा वाढली असं मला तरी वाटतं. वाह! मला असं वाटतं, की सगळ्यात जास्त मला काय मिळालं तर एक चष्मा मिळाला. म्हणजे एक दृष्टी मिळाली, दृष्टिकोन मिळाला आणि एम्पॅथी मिळाली, की वेगवेगळे पर्स्पेक्टिव्हज असू शकतात आणि त्या सगळ्याचा हा अँगल असू शकतो हे लक्षात यायला लागलं. आणि दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे थोडं आश्वस्त वाटायला लागलं. ते याच्यामुळे, की जगात म्हणजे बऱ्याचदा असं आपण वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये असतो, ज्याची उत्तर आपल्याला माहीत नसतात. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये असतो, जिथे आपल्याला "अरे बापरे! हे माझ्याच बाबत का?" असे प्रश्न पडायला लागतात. म्हणजे मेंटल हेल्थपासून ते फायनान्सेस, लाईफ सगळ्याच बाबत आपण खूप वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये अडकतो. एक कळायला लागलंय आता म्हणजे आतमध्ये कुठेतरी, की सगळ्याला उत्तर आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला उत्तर माहीत असेल असं अपेक्षित नाही. या गोष्टींचं एक शास्त्रीय उत्तर जगात उपलब्ध आहे. मला ते शोधायला लागणार आहे. हा जो एक आश्वस्तपणा त्यातनं मिळतो, की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की माझ्या आयुष्यातल्या प्रश्नांची जो काही लहान-मोठं आहे त्याची उत्तर एक्झिस्टच करत नाही. आणि मग मी स्वतःला दोष द्यायला लागतो. मग मी स्वतःत आत कुठेतरी गुरफटत जातो, की "अरे बापरे! मी आता कोलॅप्स होणार. मग माझ्याच बाबतीत असं का?" हे असं ना थोडं-थोडं आता ओव्हर टाईम मला जाणवायला लागलं ना, आता तो थोडा निर्धास्तपणा आलाय, की अच्छा हे असं का? बरं कोणाशी तरी बोलूया. अच्छा हे असं का? कोणाकडनं तरी याचं उत्तर मिळेल. आता ते 2 वर्षात, 3 वर्षात हळू तयार झालंय ते, की अच्छा सगळ्याला उत्तर आहे, आपल्याला शोधायची गरज आहे. करेक्ट. आणि पर्सनल इज युनिव्हर्सल आहे ना, हे इतकी त्याची अनुभूती आली गेल्या 3 वर्षात. बऱ्याचदा असा प्रश्न पडायचा, की हा प्रश्न खूप पर्सनल होईल का? हा अगदी मला पर्सनली पडणारा प्रश्न आहे. हा विचारावा का? आणि तो विचारला गेलाय आणि नंतर लक्षात आलं, की की हा युनिव्हर्सल आहे. लोकं म्हणले, "अरे आम्हाला माझ्या डोक्यात एक्झॅक्टली होतं या पॉइंटला हे विचार आणि तू ते विचारलंस." मग लक्षात आलं, की ओके म्हणजे जे प्रॉब्लेम्स, जे त्रास मला होतायत, ते जगातल्या बऱ्याच जणांना होतायत. त्यांनी तो ओंकार म्हणाला हे आलं, की ठीक आहे. बरं हा जो दुसरा भाग आहे, की आपला चेहरा हा माध्यमांवरती आल्यावरती आपला चेहरा दिसायला लागतो. हं. मग लोकं आपल्याला ओळखायला लागतात. म्हणजे आपल्याला इन्फ्लुएन्सर व्हायचं नसतं,
पण आता आपल्याला ती एक ओळख वेगळी मिळते, प्रसिद्धी मिळते. ती तुम्ही कशी सांभाळता? कदाचित आम्ही दोघं सुद्धा मीडिया बॅकग्राऊंडमधनं येतो. त्याच्यामुळे आम्ही कायमच आमच्या आजूबाजूला ॲक्टर्स, नट-नट्या या वातावरणात आम्ही होतो काही वर्ष. त्यामुळे माहिती आहे, की याचं टोक कुठपर्यंत जाऊ शकतं आणि त्याचे फायदे तोटे काय होऊ शकतात. हं. आम्हाला पर्सनली याची खूप जाणीव आहे, की हे आत्ता जी लोकं कदाचित तुम्ही छान काम करतायत हे वगैरे, हे माझ्यासाठी नाही तर मी ज्या कामासोबत असोसिएटेड आहे, त्या व्यक्तीसाठी ते येतात कदाचित किंवा त्या व्यक्तीसाठीचे फोटो काढणं आहे. ते ओमकारसाठीचे फोटो काढणार नाहीये. म्हणजे तो जो एक डिफरन्स आहे ना, तो एक आम्हाला जाणवतो. त्याच्यामुळे तसा तो काही फार त्याचा परिणाम होतो असं नाही. पण छान वाटतं. म्हणजे कुणीतरी येऊन सांगितलं, की "अच्छा तुम्ही असं काहीतरी काम करताय जे आम्हाला बघायला आवडतं. आम्ही सगळे मिळून घरात तुमचा कंटेंट बघतो." हे जसं अर्थात सगळ्यांनाच कौतुक आवडतं, तसं आम्हालाही आवडतं. पण ते आमच्या कामापुरतं सीमित आहे ते कौतुक हे माहिती आहे. म्हणजे त्याच्यामुळे ते फार डोक्यावर चढेल वगैरे असं वाटत नाही. आणि उलट आपण म्हणाले, की चॅनलने आपल्याला ग्राउंडेड केलंय. हो, हो, हो. हो, हो. इतक्या लोकांशी बोलून. हो. अर्थात म्हणजे कुठेतरी माहिती आहे, की हे कामासाठीच आहे. सो त्याचा हाच अर्थ घ्यायचा, की हे काम सतत करत राहायला पाहिजे. अर्थात कौतुकाची पाठीवर थाप आवडतेच. त्यांनी छान वाटतं, ऊर भरूनच येतो. फक्त हे आज आहे आणि उद्या असेलच ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळं ते कुठेतरी हे बाय प्रॉडक्ट आहे बाय कामाचं. प्रॉडक्ट आहे. ते त्याच्यासाठी नाही करायचंय. हां. हे कुठेतरी लक्षात आलं आणि ओंकार म्हणाला तसं बऱ्याचदा ना लोकं आल्यावरती इतक्या प्रेमाने आणि ते असं होतात, की म्हणजे एकदा तर मी अगदी सुरुवातीला 6 महिने झाले तर तेव्हा अजून चॅनल तेवढं मोठं पण नव्हतं आणि मी गावी चाललो होतो बसमधनं आणि तेव्हा एक व्यक्ती आली आणि तिने तिच्या डिव्होर्सची पूर्ण स्टोरी मला सांगितली आणि मला असं लक्षात आलं, की "अगं बाई तू मी एक रँडम व्यक्ती आहे. तू मला येऊन का सांगतेस?" ती म्हणली, "तुझ्यासाठी मी रँडम आहे. माझ्यासाठी तू रँडम नाहीयेस. मी तुला 6 महिने झालं ओळखते." आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, की नाही आपल्यासोबत वेगळं नातं आहे. सो ते नातं जपण्यात ती मजा आहे. सो त्याच्यात फेमस, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर हे शब्द नाही आहेत. ती नाती आहेत. ते नाती म्हणून बघूया. मला वाटतं ही जी नाती आहेत त्यांच्याकडे मानवी दृष्टिकोनातून नाती म्हणून पाहणं, ह्याचाच अर्थ जमिनीवर राहणं आहे. आत्ताच्या आपल्या सगळ्या गप्पांचा विचार करताना मला असं दिसतं, की फक्त जमिनीवरती राहणं नाही. झाड असतं की नाही, त्याची जी मुळं पसरतात, ती दुसऱ्या झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचतात. तर त्यामुळे मुळापासूनचं नातं निर्माण होणं, माध्यमाच्या अंगाने त्याची सुरुवात होणं. पण जपताना मात्र माणूस म्हणून इथे मला माझी मुळं पसरवायची आहेत, हं. माणुसकीची, मैत्र भावाची, असं म्हणून त्याच्याकडे पाहणं. दुसऱ्या बाजूनं व्यवसाय म्हणून पाहताना त्या झाडाचा जमिनीच्या वरचा भाग, की ज्याचा विस्तार व्हायला पाहिजे, ज्याला फळं, फुलं लागली पाहिजे, ज्याच्यातून लेगसी, वारसा तयार झाला पाहिजे. फुलातून फळांचा, फळाची बी पडली कुठेतरी त्याच्यातून नव्या झाडाचा आणि ती एक कंटिन्युटी राहायला पाहिजे. एका बाजूनं माणूस म्हणूनचं माझं स्वत्व मी जपलं पाहिजे आणि ते प्रसिद्धीच्या मध्ये वाहत जाता कामा नये. दुसऱ्या बाजूनं व्यावसायिक तत्व म्हणून मी स्वीकारलेली, मी जे सांगणार आहे त्याच्या सच्चेपणाची गॅरंटी, ती हमी, ही मी व्यावसायिक म्हणून पाळली पाहिजे. आणि हे सगळं कळत असताना व्यवहार आणि व्यवहारी जग ह्यांचं भान सुद्धा मी ठेवलं पाहिजे. असा सारा हा प्रवास आपले हे 2 तरुण मित्र त्यांच्या या सगळ्या यात्रेमध्ये करतायत. आज आपल्याला हे दोघे जे भेटले, ते उद्योजक, कलाकार ह्या सगळ्यामधून प्रवास करणारे आपले 2 मित्र म्हणून भेटले. त्याच मैत्रीच्या नात्यानं तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जे आत्तापर्यंत जपलंय, ते जपणं फार महत्वाचं आहे. हो. हा एक संदेश जरी आम्ही सगळ्यांनी त्याच्यापासून घेतला, तरी सुद्धा तो सगळ्यांसाठी खूप मोलाचा ठरेल.